दिवागरमधून फिरते इकडे. दिवागरमधून फिरते काय माहिती. ही आपल्या इथले लोक. तर स्वागत आहे सगळ्यांचं. आपण निघालो आहे गावाला. अचानक भयानक सगळे गावाला निघालेत आणि आपल्यासोबत आहेत आपली फलटण. दाखवते एक एक कोण कोण आहे. ते बाजूला गाडी आहे. ही गाडी बघा. इथे काय त्यात माणूस एवढा झाडा बसला आहे आणि हे येड्याची जत्रा सगळे भेंडी धक्का देत आहेत. आणि तुम्हाला सांगतो आपल्यासोबत कोण कोण आहे. आपला हा पहिला माणूस आहे गुंडा, पहिला मेंबर जो आपल्या पाठीशी बसणार आहे. थांबा मी आता नाव सांगत होतो, तो आता बोलवते. त्या गुंड्याचं नाव सांगणार होतो काय खरंवाला, पण गुंडाच आहे. भारी दिसते ना आपली गाडी. आणि मानस आपल्यासोबत आहे. जो मानस त्याच्या वाटी कोण आहे? गुंडा. हा ब्लॉग आपला एक नंबर बनणार आहे वेंडी. कारण की एवढा कॉमेडी बनल ना याच्या गावात. या गुंडाचीच मारणार आहे सगळी, मला माहिती ना. पप्प्या हवावरते. पप्प्याने हवावर पटापट मी पहिला खाऊ काहीतरी, मला जाम भूक लागली. आपल्यासोबत आहे पप्प्या. पहिला एक तो गुंडा जो मायवाडी बसेल, आणि दुसरा आहे तो पप्प्या आपला भाऊ, आणि तिसरा आहे मन्या, चौथा आहे बर्फी. बर्फीच्या पाठी कोण आहे? बर्फीच्या पाठी उदय. हां उदयदा. आणि मानसच्या पाठी मन्या, आणि गोपालदा, आणि शुभम. बाबो शुभम. तर इथं आपण चौघजणं भेटलो आहे. चौघच ना? नाही, 5 जण. 5 जणं भेटलो आहे. 5 जण. बाकीचे लोक आपल्या बहुतेक पनवेलला भेटतील आय थिंक. सो इथना निघू. पेट्रोल भरलं आहे दोघांनी. 2 गाड्यातनं 3 गाड्यातनं पेट्रोल भरलं आहे. आईच्या गावात मी एकाला विसरतो मगापासून. 3 गाड्यात पेट्रोल भरलं आहे. 3 गाड्यातला हवा पण मी चेक करून झालो आहे. आणि याचं नाव विवेक आहे. विवेक. हां ठीक आहे. पाडशील. आणि गाडीचा लुक बघा. त्या गुंड्याला इग्नोर करा. आपली गाडी बघा काय वाटतं माहिती. हे गुंडा उतर ना, मला व्हिडिओ काढायची. गणपती बाप्पा मोरया. तर आपण निघालो इकडून तिघ्यातून. आणि मायापाटी गुंडा नाही बसला आहे. मायापाटी बसला आहे शुभम मन्या. तो गुंडा गेला मानसच्या वाटी. बघू पुढे कसं काय. हे लोक गेलेत पुढे, 2 जण पुढे गेलेत. मी पाठी आहे. आणि आपल्यासमोर पण सेम स्क्रॅम्बलर चालते. त्याने जो रॅक लावला ना पाठी, तो वाला रॅक मला लावायचा आहे. कारण की आपल्याला टॉप बॉक्स आहे जो कंपनी मला गिफ्ट दिला आहे गाडी घेताना, तो मला टॉप बॉक्स लावायचा आहे. आणि टॉप बॉक्स आहे रॅक लावायचा आहे. आजचा टोटला बोलतो आता आज टोपला बोलतो, लगेच टोपला बोलतो. ट्रॅफिकला भेटली पाहिजे. ठीक आहे. तो तसा लावायचं. आणि आता पुढं बघूया. ट्रॅफिक भेटली नाही पाहिजे. ट्रॅफिक भेटली तर त्याला मजा नाही येणार. पप्प्या शेठ. हे आपले पप्प्या शेठ. नमस्कार. कसं काय? मजा येणार आहे वेळी. लय दिवसांनी आपण सोबत चाललो ना परत. भरपूर दिवसांनी. एवढी मजा येणार आहे ना. चलो. फक्त अडकला परत तिथे माहायला. हो फक्त गेला मला दुसरा टोच गेला. मला आपला 411 मस्त पिकअप पकडणार आहे. फक्त असं कोणतरी समोर ड्युटी करणार असलं ना, मग मजा येते गाडी चालवायला. म्हणजे कसं पुढं काहीतरी. आता त्याच्या गाडीला कसं, म्हणजे कसं त्याच्या गाडीला आता हे आहे ना काय आपलं लाईट आहे ना प्रॉपर त्या गाडीला. मग असं समोर लीड करणारा असलं का मजा येते. काय गाडीला लाईट आहे ना प्रॉपर पुढं. मग लीड करायला असलं समोर का मजा येते ना वेळी पाठीमागं. म्हणजे कसं एकदम बिंदात चालवायचं. आणि सेम ट्राम वाईटमध्ये वाईट आहे तसं तो डोळ्याची वाट लागेल. लाईट चालू ठेवली. काय माहिती. हे करणार आहे बाबा. किती रेट करणार आहे बघ. मरू दे, करू दे. आयच्या गावात आपल्याला रेस बीस करायची नाही बाबा. आराम फक्त गेला आहे काय.
कधी गेअर टाकतो मला काय माहिती टपाटप काय हो. कधी काही पक्काच असतो आपला कारण की तो प्रॉपर सांगत असतो. ही ट्रॅफिक भावांना आपल्याला पनवेलपर्यंत सहज करायची आहे. इथल्या गावात एवढी ट्रॅफिक आहे ना, हालत खराब होणार आहे भेंडी एवढ्या ट्रॅफिकमध्ये. पनवेलपर्यंत सहन करायची आहे. तर हां, तुम्हाला मी सांगितलं नाही आम्ही कशासाठी चाललो आहे. आम्ही एवढं जण निघालो आहे गावाला, त्याचं कारण आहे पकडली गाडी बरोबर. हे काय आला हां गाडी. तर आपण निघालो आहे गावी ह्यासाठी की आपला दादा होता मंजित दादा, तर त्याच्या मारणार आपण हे ठेवल्यात मॅची ठेवल्यात मार्चमध्ये होळीमध्ये. आय थिंक 5 तारखेला काहीतरी आहे. तर त्याचं सगळं म्हणजे मॅचिंगसाठी म्हणजे ग्राउंड वगैरे सगळं ते परत लाईटी बिटीचं सगळं ते परत पत्रिका वाटप असं सगळं पत्रिका वगैरे देण्यासाठी सगळी पोरं निघाले एका दिवसासाठी. म्हणजे ॲक्च्युली स्ट्रगल हा असणार आहे आपला पोरांकडे की आज रात्री जाऊन उद्या संध्याकाळी परत निघायचं आहे. म्हणजे नुसती धावपळ होणार आहे. धपाधप एवढी धावपळ होणार ना, मला सांगतो वाट लागणार आहे. एवढा धुवा होणार आहे ना, पण ठीक आहे मजा येणार आहे. ऐका आवाज एवढी मजा येणार आहे ना ॲक्च्युली. बघू पुढे काय होतं. नेहमीप्रमाणे यशवंतराव चव्हाण नृत्यार्थी मार्गावर आपले स्वागत आहे. पण आपल्याला तो मार्ग नाही घ्यायचा. नेक्स्ट साईडला जाऊन पलटी मारायची आहे. तिकडनं रस्ता का रे म्हणे आतमधून आहे ना, जा आतमधून जाऊ. हां बघू चल. बस डेपोला. ओके बस डेपोला जायचं भावांना आपल्या. मला तर वाटतं चुकणार आहे मी इथे गावात. चला बघू. म्हणून डेपोला तर आलो आपण, पण ह्या लोकांना शोधायला लागेल भेंडे आहेत कुठं नक्की हे आता. चला डेपोमध्ये गोल गोल फिरू. एक इधर से जाओ एक उधर से जाओ. एक हाँ एक इधर से जाओ एक उधर से जाओ. आईच्या गावात कुठाय. नाही इथं पण नाही रे. ते जत्रा कुठं आहे भेंडी. इथं बाहेर आहे भेंडी. आईच्या गावात अरे मी पतूची गाडी आणणार होतो. पतू फोनच उचलत नाही. कामावर गेला. अरे ही नव्हती आणायची ना, पतूची आणायची होती. पतू फोनच नाही उचलत ना. कमी जायचं असेल थोडं. नाही काय बोला मारेल पतूला, सगळं मारतील पतूला. तर आपला बर्फी पण भेटलाय बघा. बर्फी पण फक्त तिथं झाला इंट्रोड्यूस मागाशीच इंट्रो. तो गुंडा माहिती सलामी दे बर्फी. सलामी दे पण दे. दिस इज हमारा गुंडा. हे मस्ती करू नको. हेल्मेट घेतले ना. हा तेंडुलकर आणि हा बर्फी उर्फ काले श्रीकांत. खूपच नाही तो खरवड्याला अडकलेली घाण त्यातल्या गाड्याला. चला असंच असतं. हे बघा कारनामे बघा. मस्ती केल्याचे कारनामे. पाठी बसतो मी. मला पण असायला भूक लागले. आम्हाला कधी खाऊ खायचं तिथं कॉर्नरला. कुठल्या कॉर्नरला. कुठल्या काय कॉर्नर.
होणार आहे. सगळी फलटण भेटले. मी बोललो ना कॉमेडी ब्लॉग होईल. कुठे गेला तू गुंडा? त्या चापण्यामुळे सगळं कॉमेडी ब्लॉग होणार आहे. गुंडा बघतो तंबाखू घ्यायला. तंबाखू गुंडा व्हायरल. गुंडा व्हायरल तंबाखू. गुंडा तंबाखू नाही घेतलास? तंबाखू नाही घेतलास का रे? मी खाईत नाही ना. ज्या माणसासाठी आपण स्पीड मारत होतो तो माणूस कधी पाठी गेला तो माहीतच पडला तर रे. ह्या गुंड्याला माहिती आहे ठाण्याला. आईला तो बोलत पण नाही. हा बोलला आय थिंक मला आठवतं जरासा बोललास तू पण मला वाटलं त्याला नाही आहे भेटे. मी बोललो हवं आवाज त्या भेटे पण दाखवत आहे. हा काय पण दाखवला हा तुमच्याकडे बोलते लाईटवर बघ. हा मी अरे मग तो बोलला होता ना मी त्याच दुसरीच होतो की लाईटचा बघ लाईटचा बघ. त्याच्या बाजूला काय हा काय आयच्या गावात यार थांबायचं होतं रे आपल्याला. भूक लागली भेटे. तर मित्रांनो भूक लागले यार. गुंडा थंडी लागली काय? गार 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 थंडी लागली चला इतक्या गावात म्हणा म्हणा. प्लेनला 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 चला भावलो. असं ठरलंय आता प्लेनला. आपले प्लेन नाही प्लेन प्लेन लिहायचा पेन. आयला या टोपल्याबद्दल ज्या स्पीड बेकार वाटतं. हां पुढं बघितला पप्पाचा आवाज देतो. आता कोणतरी ना पुढं आवाज देणार पाहिजे. मग जशी गाडी चालवायला मजा येतं भेटी. आपण जायचं झापतो पप्पा लगेच पुढं हे करणार. काय करणार? काहीतरी करणार. काय बोलतात काहीतरी करणार. चला पेन आईला स्लो का चालू आहे. पेनला ना पेनला जा. चला पेनला आयच्या गावात. मला भावाचा तिकडे मीठ होता. आयच्या गावात आईला जाऊ दे भाऊ. आपण पेनला भेटू. यांची दसरागिरी चालू आहे आता. ओके तुम्हाला काय लोकांच्या दिसणार नाही. माझा आवाज कधी देणार नाही कारण की मला लागते थंडी. आईला इंदापूर पेन इंदापूर दुर्चेत 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 दुर्चेत. कसा होता वॉइस? त्याच्या आईचं मी बोलू का गुंडा 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 गुंडा. चला भेटू भावांना पुढं खायला पियाला. नाही खायला उगत काहीतरी दुसरा अर्थ लावून. खायला भेटलंय चायनीज. बघू आता खायला. हे काय कुठं आहे? आला निघाला काय? ऑपरेशन सक्सेसफुल झालं. निघाला आमचा हजार तुझा पडला खाली तो. काय बोलला? खायला भेटलंय नाही अजून. खायचं दुकान भेटलंय. हा इथे हा चिकनचा पीस आहे. कोण चढणार आहे? गुंडा कुठे आहे? तर हा शोधता भेटलाय. कारण की आपला नंतर भेटला नसतो. आम्हाला 100% करायचे. भावाने नवीन ब्लूटूथ स्टीलबर्डच्या हेल्मेटमध्ये नवीन ब्लूटूथ इन्स्टॉल केलेले आहेत. बघू शकता तुम्ही. कितीला आवाज येतो? कितीला? 1800. आवाज वाढव जरा. म्हणजे तू कॅमेरा जवळ कर. मला गाणं लाव. आपण पण लावायला पाहिजे रे. आवाज नाही हे लाव.
कॉल बिल आवाज येतो आवाज लाव. अरे वाजव. गाणं आवाज अरे त्याला जवळ नाही बाबा. टाइमपास पहिला टाइमपास मेन वस्तू तर हा हे दोघं मगाशी बघितलं तर आपला टेचू आहे सोबत सचिन आणि मला मगाशी होता आपल्याला निघायला भेटला तो माणूस मगाशी भेटला हा आपला पप्प्या हा बर्फी मगाशी भेटला कडक 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 आता मी ट्राय घेतलं भाई आपल्याला 1000 रुपये देत होता बाबा, माहिती आहे ना बाबा? 1000 रुपये देत होता तू, माहिती आहे ना? अरे आवाज येतो म्हणजे लावाय पाहिजे होतं बोलतो आता. काय झालं आता बर्फी टेस्टिंग कासला आवाज येईल मग येतं हे रिव्ह्यू सांग पटकन लवड्या. रिव्ह्यू कसा आवाज येतो बेटर आहे. आपण पण लावायला पाहिजे असं मला वाटतं. विचार करायला पाहिजे नाही ना. बघ मला थोपाड अँगल कॅमेरा उलट पकडलं जातात. आता तुझा थोपाड ना, तुझा रिव्ह्यू घेत होतो ना उलटा. आता माझा थोपाड. चला खाऊन घेऊ पहिला टाइमपास खाऊन घेऊ. तर गुंडाची पिंकी पॉंकीवाली उडी घातली. थंडी लागते म्हणून जरासं काहीतरी घालवलं. आणि काय खाल्लं आपण? राईस खाल्लं थोडंफार. ठीक आहे. हां मला पण पाहिजे. दे थोडं दे. मला सगळंच एक नंबर वाटतं. गाडी पण एक नंबर वाटतं मला. मग पाठी घे जरा. गाडी कसं येत नाही. भावना आपलं पेटपूजा झाली आपली. आता निघूया इथनं पटापट नाही, स्लो जाऊ. थंडी लागते कारण की. बघू चला रे. चलो पुढं मध्ये तुम्हाला मी भेटेनच. माझ्यासोबत हा गुंडा पण भेटेनच तुम्हाला. सो हे गुंडा मस्ती करू नको साल्या. मारीन त्या आईला फालतू नाही तर उतरवीन. हां तर निघूया वडकलला. आपण थोडं खाल्लंय पिल्लंय. बर्फी कुठं बसला? बर्फी हाय चालू आहे. बोल ना तू. आणि सगळे जण आता सोबत निघाले. आता फोन लवकर पोहोचतोय घरी. कारण आता थोडे कमी 2 तास घरात भेटले पाहिजे. त्याच्यानंतर सकाळी लवकर उठून कामासाठी बाहेर जायचं. आणि थंडी लागायला लागली भावांनो. आपल्याकडे जाऊन अजून मजबूत थंडी लागायला येणार आहे. हां बघतोय? नाही तर भावना आपण थांबलोय छोट्याशा ब्रेकसाठी. कुठं आहे गुंडा? कुठं गायब झाला वाटतं. कुठे गेला गुंडा? दिसत नाही का? हां आतमध्ये येतो. चला छोटूच्या ब्रेकसाठी थांबलेलो. परत कल्टी मारूया आता. चलो
गप्रा आता. तर आमचा गुंडा बघा हो, खरोखर गुंडा वाटतं श्री. तर आपण फायनली आपल्या एरियात पोचलो माणगावमध्ये. आता इथून लगभग एक दीड तास आहे आतमध्ये. तर तो पण पल्ला गाठू आणि झोपू गपचूप घरी जाऊन. थंडी थोडी थोडी वाजते तशी. आता हे घातलं म्हणून काय वाटत नाही. हँडलोज विंडलोज एकदम प्रॉपर आणि गुंडाची पिंकी पॉंग उडी घातले म्हणून काय वाटत नाही. चल गुंड्या कल्टी मारू. आपल्या गाडीला लाईट बघा, एवढी मोठी लाईट आहे फोकस. पुढं काही दिसूनच नाही कधी. आता आपण टाकता येते ना तर टाकू कसं बघा. बघा वैदी विमान आहे बघा, आहे विमान. आता फोकस पाहिजे काय. तुम्ही सगळ्यांनी दिवसाचे घाट बघितला असाल ना. आता तुम्हाला रात्रीचे आमचे घाट दाखवतो का रे उलट्या. हो 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 रात्रीचे घाट बघा आपल्या. आता एकदम चकांची मजा येते होती. आता येत का हिला खातो मोठा गेम आहे इथं. ऐकू ना अजून अजून कुठं बघा. आता पट्टा मारलं तर एकदम कसं एकदम क्लासी वाटते. गाडी येते गाडी येते गाडी येते गाडी येते गाडी येते. आहे ना वरला जो घाटातलं उतरलं ना कुल्फी बनल्या खाली उतरल्या एकदाच अशी जी गार हवा चालू झाली ना. आई शपथ हे बघा एवढं उतरलं ते समजू शकत लय गार लागलं. अचानक गार लागलं ना शपथ एवढा गार असं वाटलं आता बसला कधी. काय आहे इथं आहे ना दिवसाचा आहे ना हे असतं काय तो घरा काय होतं रे धबधबा इथं दिवसाचा. आता पाऊस नाही तो धबधबा गेलं भेटी. आणि हा एवढा मोठा टर्न आहे बघा. हा टर्न आहे ना डेंजर आहे डेंजर. तो सगळ्यांनी येताना घाटात कधी आलात तर वा सांभाळून या आणि स्लो या. तुम्हाला वाटलं तर आम्ही पटापट जातोय तर व्हिडिओ ही फास्ट फॉरवर्डमध्ये आहे म्हणून तुम्हाला वाटतं आम्ही पटापट करतो. म्हणजे काय रे बा आम्ही जातो पटापट कारण आम्हाला माहिती आहे म्हणून पटापट जातो. घातली गाडी नाही चालू होते. हा लपडा काय माहिती आहे मालकाच्या हातात लगेच झाली रे चालू. एवढी तो बर्फी त्याला कुठंच होता नुसता बघत फक्त तिथे चालू आहे ना. तर माणूस एक किक मारला लगेच चालू झाली. त्या गावात त्या आहे ना त्या म्हणजे बंद का पडत असेल की युनिकॉर्नला ना आणि मोठी ही लावली लाईट त्याच्यानी बंद पडत असणार ती. समजे मेणबत्तीला तिकडं पाहिजे होती आपल्या गाडीला. मग विमानासारखं गेलो असतं आपण. झम झम
झुम पंखे लावले पाहिजे होते. अरे गप्पा म्हणून चायवाला बघायला थांबलेलो मसाला पण आमचा नशीब फुटता. आम्हाला ना चायवाला भेटला ना दूधवाला भेटला. म्हणून आता जिथं पुढं कुठं भेटल दिसल तिथं ट्राय करू चाय प्यायची. ओके आता पोचलो आपण म्हसळाला. म्हसळ्यातून बाहेर पडू मग बोरलीतून मग आपलं गाव. वाव आणि हे स्पीड ब्रेकर आहेत मोठे. वाव हे ही गाडी लिकेज आहे. नाही नाही पाणी पडलं. मुतला काय रे कोण आतमधून. काय पकड हा पकड. काय नाही काय नाही. चल काय नाही. सोबत आहे सोबत. असली गाडी स्पोर्ट पाहिजे एम ए 14 दिवागरमधून पुढच्या इकडे काय माहिती. ही आपली एम ए 14 गाडी स्पोर्ट पाहिजे. नियोजन घ्या आता. मध्येच आपण आता ठरवू काय तुला काढू सर्व. पाहिजे तर रामदासला घेऊन येऊ शकत मॉर्निंग. अरे मी नाही. रामदास कशाला करून ठेवू त्याला बोलू घे तू करून टाक. शीट घ्यायला बोलला ना त्याच्याकडे वार्ता केला नाही. अविनाशला फोन केला होता मी तर तो काय बोलला सकाळी मला काम आहे मायनिंग वर आहे. तो बोलला, चर्चा झाली पाहिजे ना. लावतो काय तू आता. दुपारी नको पण टाइम तर भेटेल ना त्याला. अरे यायला म्हणजे आपण सांगून जाऊ असं असं कर म्हणून. मायनिंगचा काम बोलला मला तो. का उद्याच आपल्याला नको असं काय नाही. फक्त तू तुझ्या ये मला सांगून ठेव. या महिन्याभरात तू करून टाक. नाही पण आपल्याला JCB वर असेल ना मग ट्रॅक्टर कशाला चालू झक मारायला.